राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे। मुंबईहून बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर अचानक कोसळले। विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि भीषण अपघात झाला। या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। परंतु यामध्ये घातपात आहे असं कोण म्हटलेलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा। विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। अजितदादांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या निधनाने त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनताही शोकसागरात बुडाली आहे। अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केलेली आहे। आता ते का म्हणालेले आहेत की या अजितदादांचा अपघात संशयास्पद आहे, त्यांचं विमान जाणीवपूर्वकच असं धक्कादायक त्यांनं विधान का केलेलं आहे आणि याची सत्यता नक्की किती आहे ते सुद्धा तुम्ही पहा। या अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे। बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाला भीषण अपघात झाला, ज्यात अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। अजित पवार आज बारामती दौऱ्यावर येणार होते, जिथे त्यांच्या प्रचाराच्या 4 महत्त्वाच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। सकाळी 8:45च्या सुमारास त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला। परंतु हा घातपात आहे का? व्हिडिओ तुम्ही नक्की पुढे जरूर पहा। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातास्थळी विमानाचे मोठे अवशेष विखुरलेले असून आगीचे लोट दिसत होते। या भीषण अपघातात विमानातील 6 जणांचा म्हणजेच 2 वैमानिक, अजित पवार, 1 सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी मृत्यू झालेला आहे। घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवलेले आहेत। अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। बारामतीचा विकास आणि राज्याच्या प्रशासनावर पकड असलेले दादा म्हणून ते प्रसिद्ध होते। त्यांच्या निधनानंतर सर्व राजकीय सभा रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। आता त्यांचा मृत्यू आणि मग अक्षरशः राजकारणात दादा माणूस गेला असं बऱ्याच जणांचं मत येत आहे। ताज्या अपडेटनुसार या विमान अपघातापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान बारामती विमानतळाजवळ एका शेतामध्ये विमान कोसळलं। हा अपघात 9 ते 9:15 दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आणि त्यानंतर अक्षरशः सर्वत्र गोंधळ उडाला। आता यामध्ये मग काहींचं मत येत आहे की हा कदाचित घातपात आहे। आता खरंच घातपात आहे की नाही हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण की अजितदादांचं जे विमान आहे ते जाणीवपूर्वक क्रॅश केलेलं आहे का असा आरोप वकिलांनी केलेला आहे। मग ते वकील कोण होते? ते वकील होते नितीन सातपुते। आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की अजित पवार यांचं विमान अपघात संशयास्पद वाटत आहे। या अपघाताची हायकोर्टाने न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची खूप गरज आहे असं मग वकिलांनी म्हटलेलं आहे। मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची खूप गरज आहे। या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीवपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं, किंवा यामागे राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतची CBI कडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वकील सातपुते यांनी केलेली आहे। आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे निघालेल्या अजित पवार यांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईतून उड्डाण घेतलं होतं। हे विमान 40 मिनिटात बारामतीतील विमानतळाच्या जवळ आलं, परंतु विमान लँड करत असताना अखेरच्या क्षणी मोठा अनर्थ घडला। पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आलं आणि हे विमान धावपट्टीवरून काही अंतरावर जाऊन क्रॅश झालं। विमान अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी धक्कादायक माहिती दिली। पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं आणि नंतर विमान फिरलं
काही क्षणात हे विमान खाली जमिनीवर कोसळलं तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत या अपघाताग्रस्त विमानाचे तुकडे उडाले, असं एका महिला प्रत्यक्षदर्शिनीने सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे एक महिला होती, तिने तिच्या डोळ्याने हे संपूर्ण प्रकरण म्हणजे हे संपूर्ण अपघात जो आहे तिने पाहिलेला आहे. अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण 5 जण होते. त्यांचे मुंबईचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव हे देखील होते. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, अजित पवार यांचे खाजगी सुरक्षा रक्षक ते होते. त्याचबरोबर सुमित कपूर म्हणजेच पायलट कॅप्टन होते, संभावी पाठक कॅप्टन होते आणि पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट हे होते. म्हणजे अशा प्रकारे त्या सर्वांचा मृत्यू त्या विमानामध्ये झालेला आहे. आणि जे कोणी सुरक्षा रक्षक होते किंवा अजित पवार यांचे ते सुरक्षा रक्षक आणि अन्य काही कर्मचारी होते ते विमानामध्येच होते आणि अक्षरशः मग त्यांचा विमानामध्येच मृत्यू झालेला आहे. आणि मग पुढे तुम्ही नक्की पहा. आता अजित पवार जाण्याने पवार कुटुंबांना मोठा धक्का बसलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या जाण्यानंतर आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला डेव्हस्टेड असं लिहिलेलं आहे. दादांच्या निधनानंतर आज बारामती बंद ठेवली गेली आहे. अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद लावली होती. पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्यांनी जितका वेळ मिळेल तितका वेळ प्रचार केला होता. आज सुद्धा दादा आगामी निवडणुकीच्या सभासाठी जात होते. बारामती येथे त्यांची सभा होणार होती, मात्र नियतीने घात केला. महाराष्ट्राचा नेता हिरावून दरम्यान अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा विवाह 5 डिसेंबरला बहिरीन येथे पार पडला होता. मुलाच्या लग्नाला 2 महिनेही झाले नाहीत आणि दादांचं अकाली निधन झालं. महाराष्ट्राचं दादा नेतृत्व आज हरपलेलं आहे, अशाच बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मग अक्षरशः अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते, महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला नेता, असं बरेच जणांचं मत येत आहे. अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात जे महत्त्वपूर्ण योगदान देत होते त्या काळात त्यांचे निघून जाणे हे खूप अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी दमदार दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा अपघात आहे. मी एकनाथ शिंदे लवकरच बारामतीकडे निघणार आहे. पंतप्रधान गृहमंत्री यांना फोनवर घटनेची माहिती दिलेली आहे. त्यांनीही हा धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा होता. त्यांनी प्रचंड दुःख व्यक्त केले. पुढच्या सर्व गोष्टी कुटुंबाची चर्चा करून ठरवण्यात येतील असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तसेच माझं सुप्रिया सुळे पार्थ पवारांशी बोलणे झाले आहे. संपूर्ण कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने सगळे निर्णय घेतले जातील. आज शासकीय सुट्टी दिली आहे. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात येत आहे. पुढच्या सर्व बाबींची कल्पना लवकरच देण्यात येईल. अजित पवारांचे जाणे हे कधीही भरून न येणारे हे नुकसान आहे. महाराष्ट्रातून असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणे अतिशय धक्कादायक आहे. इतक्या सोबत इतक्या जवळून संघर्षातून आम्ही काम केले आहे, त्यामुळे या घटनेवर विश्वास ठेवायला मन तयार नाही असे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिवरले होते असं त्यांनी सांगितलेलं आहे.